नमस्कार, मी अर्चना चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी मूग डाळच्या हलव्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। इथे मी मूग डाळ 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। 1 वाटी मूग डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि 3 ते 4 तास भिजत घालून ठेवलेली आहे। या मूग डाळीला आपण मस्त असे बारीक करून घेऊया आणि इथे हलवा बनवायला सुरुवात करणार आहोत। इथे मी कढई तापत ठेवली आहे, त्यात आपण मस्त 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, तर त्यासाठी मी अर्धा वाटी तूप घेणार आहे। साजूक तुपात मी हा हलवा बनवणार आहे। तूप गरम झाल्यावर त्यात मी बारीक केलेली मूग डाळ टाकणार आहे। हा हलवा आपला खूप छान आणि झटपट बनणार आहे। इथे बघा, मी मूग डाळीची पेस्ट बारीक करून घेतलेली छान अशी मस्त तुपात भाजून घेणार आहे। जोपर्यंत ही मूग डाळ रवाळ होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। मस्त अशी हलवत राहायचं आहे। बघा, इथे बारीक केलेली मूग डाळ ड्राय होत आहे। मस्त असं पाण्याला कंटिन्यू हलवत राहावं लागते। हे बघा, इथे छान मी मूग डाळ तुपात भाजून घेतलेली आहे। तुपात मूग डाळ भाजून घेतल्यानंतर इथे आपण सुकामेवा टाकून घेणार आहे। इथे मी फक्त काजूचा वापर करत आहे। इथे मी काजूची काप टाकत आहे आणि बरोबरच 2 वाट्या दूध टाकून घेत आहे आणि मस्त अशी मिक्स करून घेणार आहे। आता आपण इथे चवीप्रमाणे साखर टाकून घेणार आहे। इथे मी 1 वाटी साखर टाकून घेत आहे। त्याचसोबत केसरचे दूध बनवून घेतलेले आहे, ते अर्धी वाटी केसरचे दूध मी इथे टाकून घेत आहे, म्हणजे आणि चव पण आणि रंग पण छान येतो। आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनिट कंटिन्यू हलवत राहावं लागणार आहे। जेवढा तुम्ही हलवत राहणार तेवढा तुमचा हलवा खूप छान बनणार आहे। आता हलव्यात आपल्याला थोडा खवा ॲड करून घ्यायचा आहे। खव्याने हलवा खूप मलाईदार लागतो। इथे मी जेवढी डाळ घेतली होती तेवढाच खवा घेत आहे। तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता। 1 वाटी जर डाळ घेतली असेल तर अर्धा वाटी खवा घेऊ शकता। अर्ध्या प्रमाणातही खवा वापरला तुम्ही तरी चालेल। बघा, इथे आपला मस्त असा हलवा बनवून तयार आहे आणि आपल्या हलव्याला सुरेख असा मस्त रंग आलेला आहे। इथे आपण केशरचं दूध वापरल्यामुळे खूपच छान असा मस्त आपला हलवा झालेला आहे आणि त्यात थोडं मी साईडनी आजूबाजूनी तूप सोडत आहे आणि आपला मूग डाळीचा हलवा बनवून तयार आहे। तुम्ही ही हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।